नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी वैशाली आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे फक्त 2 पिना वापरून गौरीला परफेक्ट नऊवारी साडी कशी नेसवायची याचा संपूर्ण व्हिडिओ. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत तुम्ही गौरीचे वेगवेगळे मुखवटे बघितले, तर आता गौरीची बॉडी आता नवीन पद्धतीची आल्यात, ज्याला खोचायला जागा नसते, तर ती साडी बांधून कशी ड्रेप करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग. तर ही आपण 6 वारी साडी घेतली आहे. 6 वारी पासून नेसवताय. 6 वारीची आपण आता 9 वारी करणार आहे. तर ही उलटी साडी आहे, ही फॉलची बाजू मी वरती घेतली आहे. तर इथे 1 मीटर सोडून पहिल्या सगळ्या मिऱ्या घालून घ्यायच्यात. साडी पण उलटी घेतली. हो, साडी पण उलटी आहे ही पूर्ण बघा. आणि मग आता ह्या साईडने आपल्याला मिऱ्या जुळून घ्यायच्यात, म्हणजे काय होतं खाली मिऱ्या एकसारख्या येतील आपल्याला. तरी साधारण किती वेळ लागतो साडी नेसवायला? एक 5 ते 10 मिनिटात साडी झाली पाहिजे. हे खालनं अशा जुळून घ्यायच्यात मिऱ्या, की म्हणजे त्या वरतून मग आपल्याला एकसारख्या मिळतील. हो. एक हात असा मारून घेऊन हे सरळ घ्यायचं बघा, म्हणजे खाली एकसारखे एकसारखे. आणि हा जो आपण 1 मीटर सोडलाय, हा गौरी भोवती असं फिरून घ्यायचा आहे डाव्या बाजूने. गौरीच्या पाटापर्यंत घेतलंय. हा इकडं 2 मीटर पदर आपण सोडून दिलाय. आपल्या गौरीच्या हाईट नुसार तुम्ही 2 मीटर, 2.5 मीटर, 1.5 मीटर आपल्याला ठेवू शकता. ही 2 मीटर लागतो. हो, ही 3.5 फुटाची म्हणून याला 2 मीटर घेतलंय. आता जनरली आपण साडी नेसताना 6 वारी नेसताना इकडे मिऱ्या खोचत असतो. ही 9 वारी करतोय ना आपण, तर याच्या मिऱ्या गौरीच्या उजव्या बाजूला खोचून घ्यायच्यात. ह्या अशा मिऱ्या सगळ्या एकत्र केल्या, फक्त आतमध्ये फोल्ड टाकायचा एवढा गौरीच्या पोटापर्यंत. आणि इथे एक नाडी बांधून घ्यायची. नाडी बांधताना घट्ट बांधा, म्हणजे सुटणार नाही नंतर ना साडी. अशी साडी सोपी झाली बांधून. त्यानंतर हा जो पदर आहे, हा गौरी भोवती गोल फिरून जसा आपण रेग्युलर पदर देतो तसा पूर्ण पदर ओढून घ्या पहिला. मग तुम्हाला जसा पाहिजे तसा हाईट नंतर ऍडजस्ट करता येईल. हे बघा, एवढा पदर घेतलेला आपण. त्यानंतर आपण आता कोल्हापुरी दरबार बघतोय ना, तर इक्वल मिऱ्या करून घ्यायच्यात. अच्छा. आणि मधनं एक सेंटर मिरीचा काष्टा करून घ्यायचा. हे आदल्या दिवशी जरी नेसवून ठेवली गौरीला साडी तरी राहते. तुम्ही 4 दिवस आधी करून ठेवल्या तरी राहते. तसं आपण ऑर्डर पण घेत असतो ना, तर मग आधीच नेसू, कारण की मेन पूजा मुखवट्याचीच असते. बरोबर. तुम्ही आधी ड्रेपिंग करून ठेवलं तर तुमचं काम वेळ त्या दिवशीच वाचतो. हा पूर्ण मागं ओढून घ्यायचा. मग असा काष्ट्याचा सोगा दिसतो आपल्याला मागे. आणि मी इथे मागे एक पिन लावून घेऊया काष्ट्यासाठी. इझी आहे एकदम. हो. आणि हा जो पुढचा गोळ आहे, हा फक्त हाताने असा मागे आत ढकलून द्यायचा आहे, म्हणजे काष्ट्याच्या अशा प्लेट्स पडतील. फ्लेक्स पण पडतील आणि शेप पण दिसेल पायाचा. आणि जो शेवटची मिरी आहे, ही पूर्ण ओढून इथे एक पिन लावायची, म्हणजे हा कमरेचा भाग पण आपल्याला दिसेल व्यवस्थित. हे फक्त अशा प्रकारच्या बॉडीलाच नेसवता येईल ना नऊवारी? हो, जर फुल बॉडी असेल तर नऊवारी त्याला नेसवता येईल. हे बघा, हा शेप तयार क्रिएट होतो. एकदम परफेक्ट झाला. हो. आता वरती फक्त पदर सेट करून घ्यायचा आपल्याला. हा पहिला सरळ ठेवून फक्त हा उजवा हात आतमध्ये घालून प्लेट्स क्रिएट करायच्या वरती, आणि त्या फक्त खांद्यावर टाकायच्या अशा पद्धतीने. फायनल बाय. आणि मग इथे सगळं एकत्र करून एक पिन लावून घेऊ आपण. आतल्या बाजूने एक पिन लावून घ्यायची. अच्छा.
ही अशी सोप्या पद्धतीने 5 ते 7 मिनिटात आपली साडी नेसून आता तयार. आता पुढची तयारी म्हणजे आपण इथे सगळे दागिने असे काढून ठेवलेत, मुखवटा काढून ठेवलेला आहे. ही पुढची तयारी म्हणजे तुमची आपली गडबड नाही होणार नेसवताना. म्हणजे सगळं पूर्व तयारी करून आपल्याला गौरीचा मुखवटा येस येस येस. आता ह्याला मुखवटा लावून पहिल्यांदा आपण पेपर लावून घेणार आहे. म्हणजे तो कंपल्सरी आहे लावून? हो, कंपल्सरी. म्हणजे मुखवटा तुमचा हलणार नाही, नजर वरती बघते कधी खाली बघते, तर पेपर लावला तर एकदम फिटिंग मध्ये मुखवटा बसतो. ही पेपरची एक घडी घेतली आहे, हाफ फोल्ड करून परत एक फोल्ड करायची आणि त्याची घडी इथं गुंडाळून घेऊया. अच्छा. आणि मुखवटा त्याच्यावर ठेवून तेवढा बस होईल पेपर? हो. तुम्ही त्याच्यामध्ये कापूस टाकू शकता, कापड पण लावू शकता, पण पेपराने कसं जास्त स्टिफ राहतो, कडक राहील मुखवटा. आता हे तयार झाल्यानंतर आपल्याला दागिने घालायचे. दागिने घालताना सगळ्यात पहिल्यांदा मोठी साईजचे काढून घ्यायचे, लॉंग वाले. दागिने पण व्यवस्थित सेट करायला लागतील ना? हो हो हो. हे बघा, हा सगळा लॉंग हा त्याच्या आतमध्ये घालून घ्यायचा. मंगळसूत्र ती पण ठुशी. आजकाल एक तर कुणाला वेळ नसतो, सो या अशी पटकन गौरी तयार झाली पाहिजे, तर त्यासाठी ही सोपी पद्धत आहे एकदम. तयार झाली. तो गळ्याचा भाग पण जॉईंट पण झाकून जातो. ठुशी घातली की तो झाकून जातो. ही नथ आहे, नथ शक्यतो कट करून वापरली तर मुखवट्याचा टवका उडत नाही, तर हाफ तार कट करून ही फक्त अशी प्रेस करून द्यायची. ओके. हे कान आणि कानातला वेल. इथं गजरा लावणार आहे आपण, त्या गजऱ्यामध्ये मग फक्त आपल्याला हँग करायचा आहे. ओके. गजरा किंवा तुम्ही रिअल फ्लोरांचा पण वापरू शकता. मागे असा आंबाडा आहे मुखवट्यावर, त्याच्यावर आपण बांधू शकतो अशा पद्धतीने. परफेक्ट. हो. त्याचा हा आंबाडा एवढा मोठा आहे की त्याच्यावर तुम्ही मोठी लिलीची वेणी, गुलछडीची वेणी, किती पण जाड गजरा, परत तुम्ही सप्लिमेंट, गंगावन वगैरे सगळं बसू शकतो. अच्छा. इथे प्लस पदर टाकायला एक पिन पण, होल पण आहे, त्याच्यामध्ये पिन टाकली की पदर सुद्धा हलणार नाही. आणि मग गजरा लावून झाल्यानंतर ना हे फक्त वेल आपण अडकून घेऊया याच्यात. एक पिन द्या. 10 मिनिटाचं काम आहे. अगदी 10 मिनिटात तुम्ही आता बघितले असेल व्हिडिओ, तर आपली गौरी तयार आहे. हे पांगड्या आणि ओके. हे असे पैंजण पण मिळतात घुंगराचे, सो हे पैंजण आपण घालणार गौरी. पॅक पण करू शकतो, नुसतं ठेवलं तरी चालतं आपल्या साईज नुसार. आता आपण तोडे घालणार आहे त्याला, म्हणून थोडे लूज ठेवलेत आपण. हे बघा, हे जोडवी मासोळी अशी मिळते मार्केटमध्ये. सो आपल्या आता या बॉडीला जागा आहे जोडवी घालायला, सो या बोटामध्ये आपण फक्त अशी जोडवी गॅप आहे बोटांमध्ये. येस. वाव, डिझाइन पण मस्त आहे. हो. आणि ही मासोळी ही करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये. त्याला कट पण करून घेऊ शकतो. हो, कट पण करू शकता तुम्ही, चिटकू शकता. आता जागा आहे म्हणून आपण हे करू शकतो. आता तुमचा मुखवटा अजून जिवंत दिसण्यासाठी आहेत ना, असे आयलॅशेस मिळतात बाजारामध्ये, त्या आयलॅशेस पण आपण चिटकू शकतो. याच्याने तुमचा मुखवटा खराब होत नाही, फक्त तुमचं काम झाल्यानंतर ना त्या व्यवस्थित काढून ठेवायचं. ओके. ही गौरीची जी लाईन आहे एजची, त्याच्यावरती त्या आयलॅशेस चिटकून घेऊया आपण. वाव, मस्तच. पण ते काढताना परत नाही ना खराब? नाही, मुखवटा खराब नाही होणार तुमचा. फक्त तो त्याच्यामध्ये जो ग्लू येतो, तो जर तुम्ही एक्स्ट्रा टाकायचा म्हणला तर त्याच्याने खराब होऊ शकतो मुखवटा, त्यामुळे ग्लू टाकायचा नाही. सो याचा इफेक्ट लगेच बदलला. लगेच म्हणजे ओरिजिनल असं. येस. तो तुम्हाला खांद्यावरनं डोक्यावरनं कसा पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता.
So, इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने नाही का, खूप सुंदर, मस्त. सहज सोप्या पद्धतीने गौरी आपली तयार आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 12 ते 15 प्रकार आपण साडींचे नेसू शकतो. त्यात बसलेली पण वेगळ्या प्रकारे करू शकतो. त्याचे बुकिंग पण आपण घेतो, प्लस क्लासेस पण घेतो. तर कोणाला तसं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर एन्क्वायरी करा. धन्यवाद.